Audio Jungle. Audio नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला मॅथ फर्स्टचा 4th चॅप्टरला आपण मागच्या लेक्चरमध्ये सुरुवात केली. फायनान्शियल प्लॅनिंग, त्याच्यात आपण GSTची ओळख करून घेतली. त्याच्यानंतरच HGST, CGST म्हणजे काय, त्यांचे रेट्स कसे असतात. त्याच्यानंतर टॅक्स इनव्हॉइस बघितलं. टॅक्स इनव्हॉइसमध्ये HSN कोड, सॅक, त्याच्यानंतर GST याविषयी माहिती बघितली. तर आता आपल्याला जो भाग आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितला आहे त्याच्यावर आधारित आपण प्रॅक्टिस सेट 4.1 आता सॉल्व्ह करूया. क्वेश्चन फर्स्ट, पवन मेडिकल सप्लाइज मेडिसिन ऑन सम मेडिसिन्स द रेट ऑफ GST इज 12%. देन व्हॉट इज द रेट ऑफ CGST अँड HGST. पवन मेडिकल जे आहे ते मेडिसिन सप्लाय करतं. काही मेडिसिनवर GSTचा रेट जो आहे तो 12% आहे. तर CGST आणि HGSTचा रेट किती असेल. वी नो दॅट द रेट्स ऑफ CGST अँड HGST बोथ आर इक्वल अँड बोथ आर हाफ ऑफ रेट ऑफ GST. दॅट मीन्स गिवन दॅट rate of GST is equal to 12%. Therefore, the rate of CGST is half of rate of GST. Therefore, rate of CGST is equal to rate of GST upon 2. Therefore, rate of CGST is equal to 12 upon 2 therefore rate of CGST is equal to 6%. म्हणजे GSTचा रेट जर 12% असेल तर CGSTचा रेट त्याच्या निम्मे म्हणजे 6%. वी नो दॅट द रेट ऑफ CGST and rate of HGST is same. Therefore, rate of HGST is equal to also 6%. असं 2 मार्काचं एक्झाम्पल तुम्हाला विचारू शकतात. रेट ऑफ GST दिलाय, त्याच्यावरून रेट ऑफ CGST आणि रेट ऑफ HGST आपण काढलाय. आता आपण सेकंड क्वेश्चन बघूया. On certain article, if the rate of CGST is 9%, then what is the rate of HGST and what is the rate of GST. काय दिलंय बघा, रेट ऑफ CGST दिलाय, is equal to 9%. We know that the rate of CGST and rate of HGST is same. Therefore, rate of HGST also %9.
and sum of these two rates is the rate of GST. Therefore, rate of GST is equal to 9 plus 9 is equal to 18%. अशा पद्धतीने आपल्याला HGSTचा रेट आणि GSTचा रेट ऑफ GST वरून काढता येईल. ठीक आहे, असं हे एक्झाम्पल नंबर सेकंड. आता थर्ड एक्झाम्पल बघूया. नर्स रियल पेंट sold 2 tins of luster paint and taxable value of each tin is rupees 2,800. If the rate of GST is 28%, then find the amount of CGST and HGST charged in the tax invoice. रिअल पेंट नावाचं रंगाचं दुकान आहे. तिथून रंगाचे 2 डबे घेतलेले आहेत आपण लस्टर पेंटचे. एका लस्टर पेंटचं एक डबा 2,800 रुपयाचा असेल आणि त्याच्यावर घेताना जर 28% GST लागत असेल तर CGST आणि HGSTची अमाऊंट आपल्याला काढायची आहे. तर टॅक्सेबल अमाऊंट एका टीनची किती आहे? रुपीज 2,800 टॅक्सेबल अमाऊंट. One tin of paint is equal to rupees 2,800. Therefore, taxable amount of 2 tins is equal to rupees 2,800. एका टीनची तर 2 टीनची त्याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल इंटू 2 इज इक्वल टू रुपीज 5,600. आणि एवढ्या अमाऊंटवर आपल्याला GST भरायचा आहे. कोणत्या पर्सेंटने? 20%ने. रेट ऑफ GST हिअर रेट ऑफ GST is given %. याचा अर्थ आपण GST काढू शकतो 5,628%. Therefore, amount of GST on 2 tins is equal to 28% of taxable value of 2 tins, means rupees 5,600 is equal to 28 upon 100 into 5,600. 2 zeros get cancelled is equal to 28 into 56. This product is eight 6 15 means rupees 1,568. This is the amount of GST. याच्यापैकी निम्मे हा CGST असणार आहे आणि निम्मे हा HGST असणार आहे. म्हणजे याचा अर्थ
CGST charge, amount of CGST is equal to half of amount of GST, means 1568 upon 2 is equal to rupees 784. म्हणजे 784 रुपये ह्या CGST सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आपल्याला भरावा लागेल आणि तेवढाच अमाऊंट ऑफ HGST असणार आहे. देअरफॉर अमाऊंट ऑफ HGST is equal to rupees 784. या पद्धतीने 784 रुपये CGST सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आणि 784 रुपये हे स्टेट गव्हर्नमेंटकडे HGST म्हणून आपल्याला चार्ज करावा लागेल. तो आपल्याला बिलामध्ये टॅक्स इनव्हॉइसमध्ये दिसून येईल. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 4 बघूया. या एक्झाम्पलमध्ये GST हा 28% आहे, म्हणून CGSTचा रेट किती येईल 14%. तुम्ही डायरेक्ट 5600च्या 14% जर काढली तर ही अमाऊंट डायरेक्ट मिळेल आणि त्याच्यावरून मग तुम्ही HGSTची पण अमाऊंट तेवढीच घेऊ शकतात. आता एक्झाम्पल नंबर 4 बघूया. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच बेल्ट is rupees 586. The rate of GST is 18%. Then what is the price of belt for the customer? जर दुकानावर घड्याळाचा जो बेल्ट आहे मनगटी घड्याळाचा, त्या बेल्टची किंमत 586 रुपये आहे आणि विकत घेताना जर त्याच्यावर 18% GST लागत असेल तर ग्राहकाला तो बेल्ट किती रकमेत मिळेल, म्हणजे त्याची प्राइस आपल्याला विचारली आहे, परचेस प्राइस. मग टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे? टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ बेल्ट इज इक्वल टू रुपीज 586 आणि त्याच्यावर GSTचा रेट आहे, रेट ऑफ GST तो आहे 18%. मग आपण टॅक्सेबल व्हॅल्यूच्या 18% अमाऊंट काढूया, म्हणजे अमाऊंट ऑफ GST येईल. देअरफॉर amount of GST is equal to 18% of rupees 586, means 18 upon 100 into 586. हा प्रॉडक्ट जर आपण घेतला तर तो प्रॉडक्ट येईल आपला वरचा 18 into 586 तो येईल 10,548 upon 100 is equal to rupees 105.48. एवढा GST आपल्याला त्या बेल्टवर लागणार आहे, म्हणजे तो GST वर राहावा लागेल. म्हणजे थोडक्यात रिस्ट वॉचची टॅक्सेबल व्हॅल्यू मध्ये GSTची अमाऊंट ऍड केली तर ती परचेस व्हॅल्यू येईल. देअरफॉर परचेस व्हॅल्यू ऑफ बेल्ट इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू जिच्यावर आपल्याला टॅक्स भरावा लागेल
ती टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस अमाऊंट ऑफ जीएसटी प्लस जीएसटी. मग टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे 586 आणि त्याच्यात जीएसटी किती भरावा लागला प्लस 105.48 इज इक्वल टू रुपीज. ही सम घेऊया आपण. ही सम येईल आपली 691.48. म्हणजे याचा अर्थ ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयात मिळेल 691 रुपये 48 पैशामध्ये. म्हणजे प्राइस ऑफ द बेल्ट फॉर कस्टमर इज रुपीज 691.48. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल 5th एक्झाम्पल बघूया. द टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी ऑफ remote control toy car is rupees 1770. Rate of GST is 18% on toys. Find the taxable value CGST HGST for the toy car. एका रिमोट कंट्रोलवर चालणारी जी कार आहे खेळण्यातली तिची टोटल व्हॅल्यू म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी, तर ती टोटल व्हॅल्यू 1770 आहे. जर त्यावेळेस आपल्याला 18% जीएसटी भरावा लागत असेल तर त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे त्याची मूळ किंमत की जिच्यावर आपण टॅक्स भरला आहे त्या कारची टॅक्सेबल व्हॅल्यू काढायची आहे. त्याच्यानंतर जो जीएसटी भरला आहे त्याच्या निम्मे एचजीएसटी आणि सीजीएसटी हे दोघं आपल्याला काढायचे आहेत. मग ते काढणार कसं तर आपण टॅक्सेबल व्हॅल्यू मानून घेऊ टॉय कारची. सपोज taxable value of toy car is equal to rupees X. तिची टॅक्सेबल व्हॅल्यू काय मानून घेतली X आणि टोटल व्हॅल्यू किती आहे जीएसटी घेऊन 1770. total value of toy car is equal to rupees 1770. Now rate of GST is given. Rate of GST जीएसटी किती भरावा लागला किती पर्सेंट 18%. 18% जीएसटी याचा अर्थ 100 रुपयाच्या टॅक्सेबल व्हॅल्यूची एखादा टॉय आपल्याला 118 रुपयाला मिळेल. देअरफॉर इफ टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ टॉय is rupees 100, then total value is rupees 118. कारण 18% म्हणजे थोडक्यात 100ला 18 म्हणजे 100 रुपयाचं खेळणं आपल्याला 118 रुपयाला मिळेल. हिअर रेशो ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू टू total value is constant.
याचा अर्थ एक्सचा 1770ची रेशो आणि 100चा 118ची रेशो, हे दोघं रेशो सारखे येतील. देअरफॉर एक्स अपॉन 1770 is equal to 100 upon 118. हा जो 1770 आहे लेफ्ट हँड साईडला, तो डिवाइड केलेला आहे, तो राईट हँड साईडला मल्टिप्लाय होईल. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 100 upon 118 into 1770 आणि 118 ने आता 1770 ला मल्टिप्लाय करून टाकूया. तो क्वेश्चन दिला आपल्याला 15. Therefore x is equal to 100 into 15. Therefore x is equal to 1500. म्हणजे याचा अर्थ रिमोट कंट्रोल टॉय कारची टॅक्सेबल व्हॅल्यू किती असेल? ₹1500. Therefore टॅक्सेबल व्हॅल्यू of toy car is equal to ₹1500. या पद्धतीने आपण टॅक्सेबल व्हॅल्यू काढलेली आहे. आपल्याला काय काढायचं आहे? टॅक्सेबल व्हॅल्यू मिळाली. आता CGST आणि HGST ची अमाऊंट काढायची आहे. त्याच्यासाठी आपण GST किती भरला ते काढून घेऊ. कारण 1500 रुपयाची कार आपल्याला 1770 रुपयाला मिळाली, म्हणजे वरची अमाऊंट ही GST ची असेल. GST तो भरलेला असेल. देअरफॉर अमाऊंट ऑफ GST is equal to taxable value, total value minus taxable value. Total value 1770 and taxable value किती होती की जिच्यावर आपण GST भरला 1500 is equal to ₹270. याचा अर्थ 270 रुपये आपण GST भरला, त्याचे निम्मे CGST आणि निम्मे काय असेल? HGST. Therefore amount of CGST is equal to 270 upon 2 is equal to ₹135, and same as the amount of HGST also same, ₹135. Therefore amount of HGST is equal to also ₹135. अशा पद्धतीने आपण टॅक्सेबल अमाऊंट पण काढली, म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर, आणि CGST आणि HGST किती पेड केला ते दोघं आपल्याला काढायला सांगितलं होतं, ते काढले. तर आपण 6th एक्झाम्पल बघूया. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स सप्लाय अँड AC of 1.5 ton to a company. Cost of AC supplied is ₹51,200 with GST. This is the total value of that AC. The rate of CGST on AC is 14%. Then find the following amount as shown in the tax invoice of Tiptop Electronics. Tiptop Electronics हे जे दुकान आहे तिथून एका AC खरेदी करण्यात आला. तर AC ची जी किंमत आहे ती 51,200 रुपये आहे. GST
धरून म्हणजे जीएसटी त्याच्यात ऍड झालेलं आहे. द रेट ऑफ सीजीएसटी जर 14% असेल तर आपल्याला या 6 गोष्टी काढायच्या आहेत. तर आधी काढायचं आहे रेट ऑफ एचजीएसटी, त्याच्यानंतर रेट ऑफ जीएसटी ऑन एसी, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी, टोटल अमाऊंट ऑफ जीएसटी, अमाऊंट ऑफ एचजीएसटी अँड अमाऊंट ऑफ सीजीएसटी. या सर्व गोष्टी आपल्याला काढायच्या आहेत. तर आपण ते सॉल्व्ह करूया. आधी पहिला प्रश्नाचं उत्तर लिहू आपण. रेट ऑफ एचजीएसटी, हिअर सीजीएसटीचा रेट दिला आहे. रेट ऑफ सीजीएसटी is given 14%. We know that the rate of CGST and rate of HGST are same, therefore rate of HGST also 14%. अशा पद्धतीने पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण काढलं की HGST चा रेट किती असेल 14%. आता दुसरा प्रश्न, रेट ऑफ जीएसटी म्हणजे दोघांची सम, रेट ऑफ सीजीएसटी आणि रेट ऑफ एचजीएसटी. रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू रेट ऑफ सीजीएसटी प्लस रेट ऑफ एचजीएसटी. is equal to 14 plus 14 is equal to 28%. CGST चा रेट दिला होता 14%, त्याच्यावरून HGST चाही 14% आणि म्हणून रेट ऑफ जीएसटी किती आला 28%. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, दुसऱ्याचं उत्तर मिळालं. आता टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याला एसी ची काढायची आहे. मग आपण मागच्या एक्झाम्पल प्रमाणे त्या एसी ची टॅक्सेबल व्हॅल्यू मानून घेऊया. सपोज टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी इज इक्वल टू ₹X. टॅक्सेबल व्हॅल्यू आपण एसी ची एक्स मानून घेतली, पण त्याची टोटल व्हॅल्यू किती आहे 51,200. टोटल व्हॅल्यू ऑफ एसी इज इक्वल टू ₹51,200. ही झाली टोटल व्हॅल्यू. पण आपल्याला जीएसटीचा रेट किती माहिती आहे 28%. बट रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू 28%. 28% जर रेट असेल वस्तूवर, याचा अर्थ 100 रुपयाची वस्तू ही 128 रुपयाला मिळेल. देअरफॉर इफ टॅक्सेबल व्हॅल्यू इज ₹100, then total value is ₹128. कारण 100 रुपयावर 28 रुपये जीएसटी लागतो. म्हणजे 100 रुपयाची वस्तू आपल्याला किती मध्ये मिळेल 128 रुपयाची. आणि आपल्याला माहिती आहे की टॅक्सेबल व्हॅल्यूचा आणि टोटल व्हॅल्यूचा रेशो कॉन्स्टंट असतो. बट टॅक्सेबल व्हॅल्यू
अपॉन टोटल व्हॅल्यू दिस रेशो बिकम्स कॉन्स्टंट. मग पहिल्या याच्यामध्ये पहिल्या वाक्यात बघा टॅक्सेबल व्हॅल्यू एक्स असेल तर टोटल व्हॅल्यू येते 51,200 आणि दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये टॅक्सेबल व्हॅल्यू 100 असेल तर टोटल व्हॅल्यू येते 128. याचा अर्थ या रेशोवरून एक्सचा 51,200 ची रेशो आणि 100चा 128 ची रेशो हे दोघं रेशो इक्वल येतील. देअरफॉर एक्स अपॉन 51,200 is equal to 100 upon 128. Therefore, x is equal to 100 upon 128 into 51,200. 128 ने जर 51,200 ला जर डिवाइड केलं तर तो क्वेश्चन येईल 400 and 400 into 100. Therefore, x is equal to 40,000. याचा अर्थ त्या AC ची टॅक्सेबल व्हॅल्यू किती असेल 40,000. Therefore, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC is equal to ₹40,000. म्हणजे याचा अर्थ 40,000चा AC आपल्याला GST सह तो किती मध्ये मिळाला होता 51,200 ला. म्हणजे याचा अर्थ वरची अमाऊंट काय असेल GST ची. देअरफॉर अमाऊंट ऑफ GST बघा पहिला प्रश्न काय हा अमाऊंट ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू मिळाली म्हणजे तिसरा प्रश्न. आता चौथा प्रश्न म्हणजे अमाऊंट ऑफ GST काढायचा आहे. चौथा amount of GST is equal to total value minus taxable value. Is equal to AC ची टोटल व्हॅल्यू किती होती 51,200 माइनस टॅक्सेबल व्हॅल्यू किती होती 40,000 इज इक्वल टू ₹11,200. म्हणजे याचा अर्थ त्या वस्तूवर 11,200 रुपये आपल्याला GST भरावं लागेल. त्याच्यापैकी निम्मे अमाऊंट ही CGST ची असेल आणि निम्मे अमाऊंट ही HGST ची असणार आहे. देअरफॉर आन्सर ऑफ फिफ्थ amount of CGST is equal to amount of GST upon 2 means 11,200 upon 2 is equal to ₹5,600 आणि अमाऊंट ऑफ CGST आणि अमाऊंट ऑफ HGST बोथ आर इक्वल. म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल अमाऊंट ऑफ HGST is equal to also ₹5,600. अशा पद्धतीने आपण हा क्वेश्चन नंबर 6 बघितला आहे. तसं तुम्ही शेवटचं एक्झाम्पल स्वतः सॉल्व करून बघा. अगदी सोपं एक्झाम्पल येते. या ठिकाणी आपण हा प्रॅक्टिस सेट संपला असं समजूया. थँक्यू.